तुमच्याकडे 1 मिनिट आहे, फक्त 1 मिनिट. कारण पुढच्या 1 मिनिटात मी अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकते. मित्रांनो, या जगात लाखो लोक अपयशी नाहीत, पण ते यशस्वीही नाहीत. का? त्यांच्याकडे बुद्धी नाही म्हणून का नाही? मेहनत नाही म्हणून का नाही? संधी नाही म्हणून का नाही? ते फक्त एकाच कारणामुळे मागे राहतात. त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवणं खूप आधीच सोडून दिलेलं असतं. लहानपणी आपण चालायला शिकलो, किती वेळा पडलो होतो? 10 वेळा, 20 वेळा. कोणी मोजलं का? नाही. कारण तेव्हा आपल्याला एक गोष्ट माहीत होती, पुन्हा उठायचंय. मग मोठं झाल्यावर असं काय बदललं, की आता एक अपयश आलं, एक नकार मिळाला, एक चूक झाली आणि आपण स्वतःला सांगतो, हे माझ्याकडून होणार नाही. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला मोटिवेशन देणार नाही. कारण मोटिवेशन 2 दिवस टिकतं. पण जर आज तुमचा विचार बदलला, तर कदाचित तुमची अनेक पुढची वर्ष बदलू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटची सवय मी स्वतःच्या आयुष्यातही खूप उशिरा समजून घेतली आणि ती समजल्यानंतर स्वतःबद्दलचा माझा दृष्टिकोन बदलला. सवय क्रमांक 1 अशी आहे, तुमचा सर्वात जवळचा मित्र की सर्वात मोठा शत्रू? मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, उत्तर मनात द्या. दिवसभरात तुम्ही सर्वात जास्त कोणाशी बोलता? आईशी? मित्रांशी? ऑफिसमधल्या लोकांशी? नाही. तुम्ही सर्वात जास्त बोलता स्वतःशी आणि इथेच आपल्या आयुष्याची दिशा ठरते. कारण जर तुमच्या मनातला आवाज रोज म्हणत असेल, माझ्याकडून होणार नाही, मी पुरेसा चांगला नाही, लोक माझ्यावर हसतील, तर जगातला कोणताही मोटिवेशनल स्पीकर तुमचा आत्मविश्वास वाढवू शकत नाही. पण जर तोच आवाज रोज म्हणायला लागला, मी शिकतोय, मी पुन्हा प्रयत्न करेल, मी अजून संपलेलो नाही, तर जगातली कोणतीही अडचण तुम्हाला कायमचं थांबवू शकत नाही. दुसरी सवय कदाचित सगळ्यात जास्त गैरसमज असलेली सवय आहे. आपल्यापैकी खूप लोकांना वाटतं, आधी आत्मविश्वास येईल, मग मी कृती करेल. पण याच्या अगदी उलट आहे. आधी कृती होते आणि मग आत्मविश्वास तयार होतो. तुम्हाला पोहायला शिकायचं असेल, तर पाण्याच्या काठावर उभं राहून माझा आत्मविश्वास वाढला, की मी पाण्यात उतरेल, असं म्हणालात, तर तुम्ही कधी पोहायला शिकाल का? नाही. कारण पाण्यात उतरल्यानंतर हळूहळू आत्मविश्वास तयार होतो. आयुष्यातही अगदी असंच आहे. पहिल्यांदा स्टेजवर जाणारा प्रत्येक माणूस घाबरतो. पहिल्यांदा इंटरव्ह्यू देणारा प्रत्येक उमेदवार घाबरतो. पहिल्यांदा कॅमेरासमोर बोलणारा प्रत्येक क्रिएटर घाबरतो. फरक एवढाच असतो, काही लोक भीतीमुळे थांबतात आणि काही लोक भीतीसोबत पुढे चालत राहतात आणि इथेच आत्मविश्वास जन्माला येतो. लक्षात ठेवा, आत्मविश्वास म्हणजे भीती नसणं नाही. आत्मविश्वास म्हणजे भीती असूनही एक पाऊल पुढे टाकणं. ती स्वप्न फक्त भीतीमुळे थांबली. किती वेळा तुम्हाला उत्तर माहित होतं, पण तुम्ही हात वर केला नाही? किती वेळा तुम्हाला काहीतरी नवीन करायचं होतं, पण मनात एकच विचार आला, जर जमलं नाही तर? आज मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारते. जर जमलं तर आपण नेहमी वाईटातला वाईट विचार करतो, पण एकदा चांगल्यातला चांगला विचार करून बघा. कदाचित तुम्ही यशस्वी व्हाल. कदाचित लोक टाळ्या वाजवतील. कदाचित तुम्ही स्वतःचा अभिमान बाळगायला सुरुवात कराल. पण हे सगळं तेव्हाच घडेल, जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल टाकाल. आजपासून भीती संपण्याची वाट पाहू नका. कारण ती कदाचित कधीच पूर्णपणे संपणार नाही. मी करू शकतो आणि हे 3 शब्द हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढवायला सुरुवात करतील. समजा तुम्ही कृती करायला सुरुवात केली, तरीही कधी-कधी आत्मविश्वास अचानक का कमी होतो? कारण आपण नकळत एक अशी चूक करतो, जी आपल्या मनातला आत्मविश्वास शांतपणे चोरत असते. सवय क्रमांक 3 अशी आहे, स्वतःची तुलना करणं थांबवा. एक गोष्ट सांगा, तुमचा आत्मविश्वास खरंच थोडा विचार करा. एखाद्या दिवशी तुमचा मूड खूप छान असतो, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, पण 10 मिनिटं सोशल मीडिया पाहिल्यानंतर अचानक वाटायला लागतं, मी अजून खूप मागे आहे. असं का होतं? कारण आपण आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या हायलाइट रील बरोबर तुलना करतो. त्यांचं यश दिसतं, पण त्यांनी किती वेळा अपयश पाहिलं आहे, किती वेळा स्वतःवर शंका घेतली आहे, किती रात्री जागून काढल्या, हे दिसत नाही. आणि मग आपण चुकीचा निष्कर्ष काढतो, बहुतेक माझ्यातच काहीतरी कमी आहे. नाही, तुमच्यात कमी काहीच नाही. तुम्ही फक्त चुकीच्या मापाने स्वतःला मोजता आहात. लक्षात ठेवा, आत्मविश्वास कमी होण्याचं एक मोठं कारण म्हणजे तुलना करणं. तुलना करणं तुम्हाला तुमच्यात कमतरता दाखवते, पण आत्मविश्वास वाढतो जेव्हा तुम्ही तुमची प्रगती पाहायला सुरुवात करता.
आज स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, मी कालपेक्षा एक पाऊल पुढे आलो आहे का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य दिशेने चालला आहात. आता सवय क्रमांक 4 अशी आहे, चुका झाल्या तरी स्वतःला दोष देऊ नका. एक गोष्ट विचारू, जेव्हा तुमचा एखादा जवळचा मित्र चूक करतो तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणता? काही हरकत नाही, पुन्हा प्रयत्न कर, बरोबर ना? पण जेव्हा ती चूक स्वतःकडून होते तेव्हा आपण स्वतःला काय म्हणतो? तुझ्याकडून काहीच होत नाही, तू कधीच बदलणार नाही, तू या कामासाठी योग्य नाही. आणि इथेच आपण आपल्या आत्मविश्वासावर सगळ्यात मोठा वार करतो. लक्षात ठेवा, चूक करणं म्हणजे तुम्ही कमी आहात याचा पुरावा नाही. चूक करणं म्हणजे तुम्ही प्रयत्न करत आहात याचा पुरावा आहे. विचार करा, लहान मूल चालायला शिकताना पडतं, आपण त्याला तुझ्याकडून चालणं होणार नाही असं म्हणतो का? नाही, कारण आपल्याला माहित असतं पडणं हा शिकण्याचा एक भाग आहे. मग मोठे झाल्यावर ही समज आपण स्वतःसाठी का विसरतो? आजपासून एक छोटासा बदल करा. जेव्हा जेव्हा तुमच्याकडून चूक होईल तेव्हा स्वतःला दोष देण्याऐवजी फक्त एक प्रश्न विचारा, या चुकीतून मी काय शिकलो? कारण हा एक प्रश्न तुमचा विचार बदलतो, आणि जेव्हा विचार बदलतो तेव्हा आत्मविश्वासही बदलायला लागतो. चला आता पाहूया 5वी आणि शेवटची सवय काय आहे ती. शेवटची सवय अशी आहे, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घ्या. मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारते. समजा आजपासून 1 वर्षानंतर तुमचं आजचं रूप तुमच्या समोर उभं राहिलं तर त्याला तुमचा अभिमान वाटेल का? तो एकच प्रश्न विचारेल, तू स्वतःवर विश्वास का ठेवला नाही? आपलं आयुष्य एका दिवसात बदलत नाही, पण एक निर्णय आयुष्याची दिशा बदलू शकतो. आणि तो निर्णय म्हणजे आजपासून मी स्वतःवर शंका घेण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवणार. याचा अर्थ तुम्ही कधीच घाबरणार नाहीत असा नाही. याचा अर्थ भीती असेल तरीही मी थांबणार नाही. चुका होतील तरीही तुम्ही स्वतःला कमी लेखणार नाही. लोक टीका करतील तरीही तुम्ही तुमचं स्वप्न सोडणार नाही. कारण आत्मविश्वास जन्मतः मिळत नाही, रोज स्वतःवर ठेवलेल्या विश्वासातून तयार होतो. आजचा व्हिडिओ संपण्यापूर्वी मला तुमच्याकडून एक छोटंसं वचन हवं आहे. आजपासून स्वतःला कमी लेखायचं नाही, स्वतःची तुलना दुसऱ्यांची करायची नाही. कितीही कठीण प्रसंग आला, स्वतःवरचा विश्वास सोडायचा नाही. कारण संपूर्ण जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही मला माहित नाही, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. जर आजच्या व्हिडिओ मधली एक जरी गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आजपासून मी स्वतःवर विश्वास ठेवणार. मला तुमची कमेंट वाचायला नक्की आवडेल. आणि जर तुम्हाला असेच मनाला स्पर्श करणारे व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास आणि आयुष्य बदलणारे विचार ऐकायला आवडत असतील, आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ अपलोड होताच तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.